राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिकाधिक दृढ होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं. राज्यभरातून लोकप्रतिनिधी, विविध समाजघटक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे वाढता ओघ कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत होत असलेले सलग प्रवेश हे शिंदे यांच्या नेतृत्वावरील वाढत्या जनविश्वासाचे आणि शिवसेनेच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संघटनात्मक ताकदीचे आणखीन एक ठळक उदाहरण मानलं जात आहे. ठाणे इथे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सकल मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगत त्यांनी या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाल्याचं नमूद केलं. यावेळेला सकल मातंग समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मारुती वाडेकर यांच्यासह त्यांच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ॲडव्होकेट राम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबई अध्यक्ष सुरेश साळवे, सुदाम धुपे, राजेंद्र अडगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव गुलाबराव अण्णाभाऊ साठे, अविनाश जेठ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मारुती वाडेकर यांनी समाजाच्या प्रश्नांबाबत मांडलेल्या भावना सकारात्मक असल्याचं सांगत शिंदे म्हणाले की शिवसेना सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी केलेलं कार्य महाराष्ट्रानं पाहिलंय. मुख्यमंत्री असताना त्या समाजाला न्याय मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते आणि आजही त्याच भूमिकेतून सरकार काम करत आहे. मारुतीराव वाडेकर यांच्यावर महाराष्ट्र समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आल्याचा उल्लेख करत तुम्ही समाजाला एकत्र करा, समाजाला न्याय देण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असं शिंदे म्हणाले. राज्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही महायुतीसोबत आल्यानं विकासाचा वेग अधिक वाढला. आमचा अजेंडा खुर्ची नाही तर सर्वसामान्य नागरिकांचा विकास आहे. आम्ही आजही एक टीम म्हणून काम करतोय असं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना समर्थित पॅनलला मिळालेल्या बहुमताबद्दल त्यांनी विजयी सदस्यांचं अभिनंदन केलं. असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी अॅमेझॉन इंडियानं CSR निधीतून ठाणे शहरात 80 मोबाईल आश्रय केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या मोबाईल केंद्रामध्ये डिलिव्हरी बॉयसाठी सुरक्षित विश्रांती, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग, प्रथमोपचार, आरोग्य तपासणी, विमा नोंदणीसह विविध सुविधा उपलब्ध असणार असून हा उपक्रम कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिंदे म्हणाले की आता वराती मागून घोडं फिरतंय, त्यावेळेला योग्य वेळेला सविस्तर बोलेन. काही लोक पूर्वी घरात सुद्धा भेटत नव्हते, मात्र आता ते लोकांच्या दारात जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. ही आता शिवसेना राहिलेली नसून शिव्यांची सेना झाली आहे अशी टीका करत शिंदे म्हणाले की शेतकरी, वारकरी आणि कार्यकर्ते संकटात असताना काही नेते घरात बसले होते, मात्र आता ते मिरवणुका काढतायत असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी सांगितलं की देवेंद्रजी आणि मी खंबीरपणे उभे आहोत. आगामी शिर्डी मेळाव्यात या सर्व विषयांवर सविस्तर समाचार घेणार असल्याचंही ते यावेळेला म्हणाले.